विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी वानखेडे सर तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 1 घेणार आहोत. आजपासून आपण एक नवीन मालिका सुरू करणार आहोत प्रॉब्लेम सेटच्या संदर्भाने. तर आजच्या या भागामध्ये एस एस सी मॅथमॅटिक्स पार्ट 2 सिमिलॅरिटी प्रॉब्लेम सेट 1 भाग 1 म्हणजेच 10वी गणित भाग 2 मधील सममितता या प्रकरणावर आधारित संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 उत्तरासह सेमी व मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसारित करीत आहोत. आणि उद्याच्या भागामध्ये आपण आजच्या पुढील भाग पाहू. त्यापुढील असे हा प्रॉब्लेम सेट पूर्ण करूया. चला तर मग पाहूया आजच्या या प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम सेट 1 मध्ये पहिला प्रश्न हा MCQचा असतो. तर बघूया. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1. खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. प्रश्न पहिला आहे 1. जर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये एकाच एक संगतीत AB छेद QR BC छेद PR बरोबर CA छेद PQ, म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला संगती दिलेली आहे AB छेद QR बरोबर BC छेद PR बरोबर CA छेद PQ. तर खालीलपैकी सत्य विधान कोणते? त्रिकोण PQR A, पर्याय A आहे. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC. त्रिकोण बी पर्याय आहे. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CAB. आणि पर्याय सी आहे CBA, त्रिकोण CBA समरूप त्रिकोण PQR. आणि शेवटचा पर्याय मित्रांनो त्रिकोण BCA समरूप त्रिकोण PQR. तर यापैकी आपल्याला अचूक पर्याय द्यायचा आहे, अचूक पर्याय निवडायचा आहे. याच्यामधून जेव्हा तुम्हाला माहिती आहे दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या बाजू प्रमाणात असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्यांचे कोन अर्थातच संगत कोन हे एकरूप असणे आवश्यक आहे. बाजू प्रमाणात आणि संगत कोन एकरूप असे असेल तरच ते दोन त्रिकोण समरूप होतात. तर या ठिकाणी बाजू प्रमाणात दिलेले आहे. AB ची संगत बाजू QR आहे, AB छेद QR. त्याचप्रमाणे BC ची संगत बाजू आहे PR, BC छेद PR आणि CA छेद PQ. या बाजू प्रमाणात आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि ते त्याच्या संगतीनुसार आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय B हा योग्य पर्याय आहे. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CAB, पर्याय B हा करेक्ट पर्याय. त्यानंतर हाच प्रश्न आपण इंग्रजीच्या माध्यमासाठी घेऊया. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फर्स्ट in problem set 1. Question number first. Select the appropriate alternative. Question number first. Sub question is first. And in triangle ABC and triangle PQR, in a one-to-one correspondence, म्हणजेच एकास एक संगती, AB upon QR equal to BC upon PR equal to CA upon PQ. Then option first A, triangle PQR similar triangle ABC. B, triangle PQR similar triangle CAB. Option C, triangle CBA similar triangle PQR. And last option D, BCA similar triangle PQR. Dear student, we know that when two triangles are similar, then their
करस्पॉन्डिंग साइड्स आर proportional and angle equivalent. Therefore, here AB upon QR equal to BC upon PR equal to CA upon PQ. Then the correct option is B. Triangle PQR similar triangle CAB. PQR similar triangle CAB. B is the correct option. चला तर मग नंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो. सेकंड, जर त्रिकोण DEF व त्रिकोण PQR मध्ये कोण D एकरूप कोण Q, कोण R एकरूप कोण E, तर खालीलपैकी असत्य विधान कोणते? असत्य विधान ओळखायचं आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी दिलेलं काय आपल्याला, कोण D एकरूप कोण Q, कोण R एकरूप कोण E, तर खालीलपैकी असत्य विधान कोणते? बघा, ह्या दोन आकृत्या दिलेल्या आहेत आपल्याला डायग्राम या ठिकाणी, DEF आणि PQR. तर हे जे खालचे विधान आहे त्यापैकी असत्य विधान कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे. ए, पहिले विधान ए, EF छेद PR बरोबर DF छेद PQ. त्याचप्रमाणे बी विधान आहे DE छेद PQ बरोबर EF छेद RP. आणि सी विधान DE छेद QR बरोबर DF छेद PQ. आणि शेवटचा पर्याय आहे मित्रांनो EF छेद RP बरोबर DE छेद QR. तर आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि त्यांच्या संगत कोण जे आहेत ते एकरूप दिलेले आहेत. यावरून आपल्याला खालीलपैकी असत्य विधान कोणतं आहे हे ओळखायचं आहे. तर हे चार पर्याय आहेत A, B, C आणि D. त्यापैकी असत्य विधान म्हणजे चुकीचा पर्याय कोणता ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो चुकीचा पर्याय आहे DE छेद PQ. DE छेद PQ, कारण DE ची संगत बाजू PQ नाहीच. DE छेद PQ बरोबर EF छेद RP. EF छेद RP हे चुकीचं विधान आहे, म्हणून आपण याला टिक मार्क करूया. आज प्रश्न इंग्रजीमध्ये पाहूया. If in triangle DEF and triangle PQR, angle D congruent angle Q, angle R congruent angle E, then which of the following statements is false? If in triangle DEF and triangle PQR, angle D congruent angle Q and angle R congruent angle E, then which of the following statements is false? खालीलपैकी असत्य विधान किंवा फाल्स विधान कोणतं, फाल्स स्टेटमेंट कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. ए, ऑप्शन ए, EF अपॉन PR इक्वल टू DF अपॉन PQ. बी, DE अपॉन PQ इक्वल टू EF अपॉन RP. अँड सी, DE अपॉन QR इक्वल टू DF अपॉन PQ. अँड लास्ट ऑप्शन डी, EF अपॉन RP इक्वल टू DE अपॉन QR. We know that false option is B, because DE upon PQ is not corresponding side of DE. Therefore DE upon PQ equal to EF upon RP is false statement. हे चुकीचे विधान आहे, कारण PQ ही DE ची संगत बाजू नाही आहे का? नाही आहे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो.
हे जे MCQs आहेत हे तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. याचा जास्तीत जास्त सराव करा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये, येणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये हे विचारलं जाणार आहे. तिसरा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 3. ट्रायंगल त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये कोण B बरोबर कोण E, त्याचप्रमाणे कोण F बरोबर कोण C आणि AB बरोबर 3DE, AB बरोबर 3DE. तर त्या दोन त्रिकोणांबाबत सत्यविधान कोणते? तर त्या दोन त्रिकोणांबाबत सत्यविधान कोणते? पहिले विधान आहे ते एकरूप नाहीत आणि समरूपही नाहीत. दुसरे विधान आहे ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. तिसरे विधान ते एकरूप आहेत आणि समरूपही आहेत. एकरूप आहेत आणि समरूपही आहेत. आणि चौथं विधान आहे वरीलपैकी एकही विधान सत्य नाही. तर या ठिकाणी बघा, दोन कोण हे एकरूप दाखवलेले आहेत, दिलेले आहेत आपल्याला. B आणि E एकरूप, त्याचप्रमाणे F आणि C हे सुद्धा एकरूप आहेत. परंतु त्यांच्या ज्या बाजू आहेत त्या एकरूप नाहीत. बाजू एकरूप नाहीत कारण AB बरोबर 3DE आहे. AB ही DEच्या तिप्पट आहे, म्हणून ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. हे विधान सत्य आहे. म्हणजे या ठिकाणी B हे उत्तर होईल. B काय होईल? ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. समरूप असण्याच्या अटी वेगळ्या आणि एकरूप असण्याच्या अटी वेगळ्या. समरूप असण्याच्या अटी कोणत्या हे आपण पाहिलेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. दोन त्रिकोण केव्हा समरूप असतात मित्रांनो? जेव्हा त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात, संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोण एकरूप असतात. दोन त्रिकोण समरूप असण्याच्या अटी कोणत्या? पहिली अट आहे संगत बाजू प्रमाणात असणे आणि दुसरी अट आहे संगत कोण एकरूप असणे. हे दोन अटी जर साध्य झाल्या तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. परंतु एकरूप असण्यासाठीच्या अटी कोणत्या आहेत? त्यांच्या बाजू, संगत बाजू एकरूप असाव्या लागतात, त्याचप्रमाणे संगत कोण सुद्धा एकरूप असावे लागतात. चला तर मग हाच प्रश्न सेमीसाठी घेऊया. In triangle ABC and triangle DEF, angle B equal angle E, angle F is equal to angle C, and AB equal to 3DE. Then which of the statements regarding the two triangles is true? Dear student, here in triangle ABC and triangle DEF, angle B is equal angle E, angle F equal to angle C, and AB is equal to 3DE. Then which of the statements regarding the two triangles is true? या दोन त्रिकोणांसंबंधी कोणते विधान सत्य आहे ते खालील विधानामधून आपल्याला ओळखायचे मित्रांनो. पहिला आहे ऑप्शन फर्स्ट इज द ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट अँड नॉट सिमिलर. बी the triangles are similar but not congruent, and C the triangles are congruent and similar, and option D none of the statements above is true. यापैकी एकही नाही. तर काय दिलेलं आहे, काय गिवन इन द प्रॉब्लेम? ट्रायंगल ABC and triangle DEF, angle B equal angle E, two angles are equal is given, and side AB equal to thrice DE is not equal. AB is not equal to DE. Therefore angle are same but side are not same, not equal, not congruent. Therefore the option B, the triangles are similar but not congruent, is the correct answer. The triangles are similar but not congruent, because the condition of similar triangle are the
corresponding sides are proportional and angles are equal. Therefore, the option B is the correct option. Here, option B is correct option, which is the triangles are similar but not congruent. त्रिकोण सिमिलर आहेत, समरूप आहेत, परंतु एकरूप नाहीत. Because the condition of congruent triangles, all sides and all angles are congruent. Now next, चौथा प्रश्न बघूया. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. समभुज त्रिकोण कशाला म्हणतो आपण? ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात त्यांना समभुज त्रिकोण असे म्हणतात. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ हे त्रिकोण डीईएफच्या क्षेत्रफळाशी 1:2 या प्रमाणात आहे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे 1:2 आहे. AB बरोबर 4 आहे, तर DE ची लांबी किती असेल? AB बरोबर किती आहे? 4 आहे. AB बरोबर 4, तर DE ची लांबी किती? दोन त्रिकोण समभुज आहेत, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे 1:2 आणि AB ची लांबी किती आहे? 4 आहे दिलेली, तर DE ची किती असेल असं विचारलेलं आहे आपल्याला. DE ची लांबी विचारलेली आहे मित्रांनो. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय? 1:2 आहे. आता या ठिकाणी AB बरोबर 4 आहे, तर DE किती असेल? जेव्हा दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ विचारले जाते तेव्हा त्यांचं गुणोत्तर हे त्यांचं पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. तर या ठिकाणी AB बरोबर 4 दिलेला आहे, तर आपल्याला काढायचं आहे DE. तर या ऑप्शनमधून निवडायचं आहे. A आहे 2√2, B 4, C 8 आणि D 4√2. तर या ठिकाणी मित्रांनो D हे ऑप्शन खरं आहे किंवा सत्य आहे. 4√2. हाच प्रश्न इंग्रजीमध्ये घेऊया. बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे पहा आपल्याला. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. Area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2. If AB equal to 4, then what is the length of DE? Options are A 2 into √2, B 4, C 8 and D 4 into √2. बघा या ठिकाणी फिगर ABC and DEF. ABC and DEF, these are the two triangles and their area, ratio of area is equal to 1:2. If AB equal to 4, then the DE equal to 4 into √2. 4√2 ही DE ची किंमत असेल, कारण त्यांच्या त्रिकोणांच्या त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे 1:2. The ratio of their area of triangle is equal to 1:2. Therefore AB equal to 4, then D equal to 4 into √2. नेक्स्ट यानंतरचा प्रश्न बघा 5वा. आकृतीमध्ये रेख XY समांतर रेख BC आहे. रेख XY समांतर रेख BC, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? AB पहिले विधान आहे. A
ए बी छेद ए सी बरोबर ए एक्स छेद ए वाय, बी ए एक्स छेद एक्स बी बरोबर ए वाय छेद ए सी, आणि सी ए एक्स छेद वाय सी बरोबर ए वाय छेद एक्स बी, आणि शेवटचा पर्याय डी आहे ए बी छेद वाय सी बरोबर ए सी छेद एक्स बी. तर बघा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आकृतीमध्ये काय दाखवलेलं आपल्याला की एक्स वाय ही रेख बी सीला बाजू बी सीला समांतर आहे त्रिकोण ए बी सीच्या. आणि असं असताना मग काय होते त्या ठिकाणी की दोन त्रिकोण समरूप होतात, ए एक्स वाय आणि ए बी सी. तर हे समरूप झाल्यानंतर त्यांच्या बाजू प्रमाणात होतात. तर त्यापैकी कोणत्या बाजू समान प्रमाणात आहेत हे आपल्याला खालील दिलेल्या पर्यायामधून ओळखायचं आहे. तर हे जे पर्याय आहेत ए बी सी डी, त्यापैकी योग्य पर्याय होईल ए बी छेद ए सी बरोबर ए एक्स छेद ए वाय. ए बी छेद ए सी, ए बी छेद ए सी बरोबर ए एक्स छेद ए वाय. पहिला पर्याय हा योग्य पर्याय असेल मित्रांनो. हाच आपण प्रश्न इंग्रजीमधून बघूया सेमी विद्यार्थ्यांसाठी. इन फिगर सेगमेंट एक्स वाय पॅरलल सेगमेंट बी सी, then which of the following statements is true? In figure बघा, let's see in the diagram. XY segment XY is parallel side BC of triangle ABC. Then which of the following statement is true? First statement, AB upon AC, AB upon AC equal to AX upon AY, B AX upon XB equal to AY upon AC. Option C, AX upon YC equal to AY upon XB, and option D, AB upon YC equal to AC upon XB. Dear student, here given, what is given? XY is parallel segment BC. Segment XY is parallel segment BC. Therefore, the triangle ABC and triangle AXY are similar triangle. Then their sides are proportional to each other. Therefore, AB upon AC equal to AX upon AY is the correct option. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन व्हिडिओसह. तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा मित्रांनो.